हाय, हॅलो, नमस्कार. सविता लाईफस्टाईल्स या यूट्यूब फॅमिलीमध्ये मी सविता आपले मनापासून स्वागत करते. तर चला मी आता जाणार आहे माझ्या मुलींना घेऊन फिरण्यासाठी. संध्याकाळचा टाईम आहे आणि छान सूर्य मावळत आहे आणि वातावरण पण खूप सुंदर झालेलं आहे. ढगाळ वातावरण आहे आजचं आणि वारा पण खूप सुटलेला आहे आणि थोडी थोडी थेंब पडली होती पावसाची, पण पाऊस काय आला नाही. मग आम्ही वॉकला निघालेलो संध्याकाळच्या. हे बघा किती सुंदर सनसेट होत आहे ना. तर सनसेट पण होत होता आणि उजेड पण पडलेलाच होता. अंधार काय झालेलाच नव्हता. जसं आपण हिवाळ्यामध्ये 6-6:30 झाले की अंधार पडतो, तसा मे महिन्यामध्ये, उन्हाळ्यामध्ये असा लवकर दिवस मावळत नाही. आणि ह्या दोघी मस्त रस्त्याने फिरायला लागल्या, पळायला लागल्या जोरजोराने आणि आम्ही दमादमाने फिरत होतो आम्ही. तर हे बघा किती सुंदर असं ह्या रोडच्या काठाला दृश्य दिसत होतं पहिले, म्हणजे अ, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात. आणि आता हे सगळं गवत वगैरे पूर्ण वाळलंय. तर जेवढं सुंदर दिसत होतं तेवढं आता दिसत नाहीये. किती परिवर्तन होतं ना. उन्हाळ्यामध्ये असं एवढं बघावं वाटत नाही बाहेरचं परिसर, आणि हिवाळ्यामध्ये तेच पाहून माणसाला मन प्रसन्न आणि फ्रेश वाटतं, पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये. तर मग चला, त्यांना घेऊन मी आता थोडीशी वॉकला जाते आणि तुम्हाला दाखवते की पहिलं वातावरण कसं होतं. जे अगोदरचे माझे व्हिडिओ बघितले असतील तर तेव्हा तुम्ही बघाल, आणि आता बघा किती चेंज झाला आहे मे महिन्यामध्ये सगळीकडे. खूप छान वातावरण झालेलं होतं. घरातली सगळी कामं माझी आवरलेली होती आणि आता संध्याकाळचा फक्त स्वयंपाक बाकी होता. तर म्हटलं स्वयंपाक व्हायच्या अगोदर थोडंसं बाहेरून फिरून यावं, म्हणून आम्ही थोडंसं वॉकला निघालो. संध्याकाळच्या बऱ्याच बायका आमच्याकडच्या इकडं फिरायला येतात आणि मी कधीमध्ये माझा मूड असेल तेव्हा संध्याकाळच्या वेळेस येते मुलींना घेऊन. आज यांना सुट्टी पण होती, त्यानिमित्ताने मग आम्ही बाहेर आलो आणि माझ्यासोबत मुली पण होत्या आणि त्यांची एक फ्रेंड पण आली. आम्हाला पण उद्या म्हणे आंटी, मग आली ती पण आणि तिला घेऊन आम्ही मस्त खेळायला बाहेर गेलो. संध्याकाळचा वेळ असल्यामुळे ना रिटर्न येणाऱ्या जाणारे वाहनं पण चालू होते. हा रस्ता दिसतोय तो आता अर्धाच बनलेला आहे. हा रस्ता अर्धा करायचा बाकी आहे, अर्धा सिमेंटचा पूर्ण झालेला आहे. ह्या पुलापर्यंत रस्ता कच्चा आहे, बाकी काम राहिलेलं आहे त्याचं. आणि समोर एकदम मस्त छान सिमेंटचा रस्ता झालेला आहे. होईल लवकरात लवकर, तर मग हा पण रस्ता खूप छान होऊन जाईल. खूप फ्रेश वाटत होतं संध्याकाळच्या टायमाला सुद्धा. जसं सकाळी वाटतं तसं संध्याकाळी पण वाटत होतं. पण माझी संध्याकाळची बाकीचे कामं राहिले होते, पण तरी रिलॅक्स होण्यासाठी, थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी आम्ही बाहेर आलो. वारं पण खूप चालू होतं आणि ह्या गप्पा मारत चालल्या होत्या, ह्या पाठीमागच राहत होत्या आणि आम्ही समोर. तर इकडून तिकडं पळत होत्या, गाड्या पण अशा येत होत्या. नंतर मग त्यांना रागवलं, म्हणलं सरळ रस्त्याने चला गं. समर व्हॅकेशन चालू आहे ना, तर सर्व मुलांना शाळेत सुट्ट्या वगैरे आहेत. तर मी आज खूप दिवसांनी बाहेर आले संध्याकाळच्या टायमाला. मला वाटलं होतं की सकाळीच येतात काय की फिरायला वगैरे, पण या टायमाला सुद्धा खूप गर्दी असते. आजूबाजूला बघितलं ना तर खूप छोटे छोटे जे लहान लहान मुलं वगैरे आणि त्यांचे पॅरेंट वगैरे, आई वडील, वडीलधारी मंडळी वगैरे आजूबाजूला असे बसलेली होते आणि मुलं मस्त छान खेळत होते आजूबाजूला. मला माहितीच नव्हती की या टायमाला सुद्धा इकडे एवढी गर्दी असते म्हणून. फिरून आलो आम्ही आणि आता मी स्वयंपाकाला लागली, स्वयंपाकाची तयारी करत आहे. आज बनवणार आहे मी अंड्याची चटणी. तर त्यासाठी घेतलेली आहे मी कांदे, टोमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, मीठ, हळद, बस एवढ्याशा छोट्याशाच इन्ग्रेडियंटमध्ये मी आता चटणी छान बनवणार आहे. तर लवकरात लवकर झटपट होणारा स्वयंपाक आजचा आहे आणि सगळ्यांनाच आवडतो, आम्हाला सर्वांनाच. तर मग ठरवलं की चला आज अंड्याची चटणीच बनवू आणि मग
मी अशा पद्धतीने बनवते. सर्वप्रथम मी बारीक कांदे कट करून घेतले आणि नंतर मग हिरव्या मिरच्या टाकणार होते मी, तर त्या पण कट केल्या. आणि एक टोमॅटो घेतला, तो पण आता मी बारीक कट करणार आहे. आणि मग आता मी गॅस ऑन केला आणि मग पहिले कढई तापवायला ठेवली. त्याच्यात नंतर मग मी आता तेल टाकते. तेल टाकल्याच्यानंतर मग आपला छानपैकी कांदा परतून घेते. कांदा व्यवस्थित परतून घेतल्याच्यानंतर कांदा व्यवस्थित छान फ्राय झाला की त्यामध्ये थोड्याशा साईडला मी हिरवी मिरचीसुद्धा तळून घेते. आणि नंतर शेवटी टोमॅटो टाकते, कारण की मी नंतरच टोमॅटो टाकते. आणि आता टोमॅटो हळद वगैरे टाकली की मग मी मीठ पण टाकून दिलं, कारण की मीठ टाकल्यानंतर हे लवकरात लवकर टोमॅटो वगैरे विरघळून जातो आणि लवकर शिजतो. आणि अंडे टाकून दिले त्याच्यामध्ये आणि झाली आपली झटपट एकची चटणी, अंड्याची चटणी. आणि आता मी करते भाकरी, ज्वारीच्या भाकरी करणार आहे मी आज. तर छानपैकी मी मस्त पीठ मळणार, व्यवस्थित छान असं मळून घ्यायचं आपल्याला जसं हवं आहे तसं. आणि मस्त छान खमंग अशी तव्यावर भाकरी करणार आहे मी. मस्त छान अशी कडक कडक मला भाकर खायला आवडते. मग मी त्याला ना अशी मस्त कडक भाजून देते आणि मग तशी भाकर मला खायला आवडते. तशी मी आज भाकर बनवणार आहे अंड्याच्या चटणीसोबत. तर एकीकडे साईडला आपली चटणी पण होत आहे, ती पण मी चेक केली. आणि आता भाकरी पण मी बाकीच्या टाकून घेतेच. आता पटापट मी भाकरी टाकून घेते. आणि आजचा संध्याकाळचा एकदम सिंपल आणि साधा आणि टेस्टी आम्हाला सगळ्याला आवडणारा असा डिनरचा मेनू आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट करून मला सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मग भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, हॅव अ नाईस डे.